नमस्कार, जय श्रीराम. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. दीपावली पर्वावरती काही धर्मशास्त्रीय शंका समाधानाच्या विषयाअंतर्गत आपण दैनंदिनी काही शंका समाधानासाठी या माहितीचा मुद्दा म्हणून उल्लेख करत आहोत, ज्या अंतर्गत यापूर्वीही प्रत्येक पर्वाबद्दलचा उल्लेख आपल्याकडे झालेला आहे. दीपावली पर्व 2023 या अंतर्गत येणारा नरक चतुर्दशी हे पर्व तसं लक्ष्मी पूजनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे चतुर्दशीला येत असतं, परंतु यावर्षी अधिकाचा महिना, ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो, किंवा क्षय तिथी येणं इत्यादी काही कारणानं या तिथींचा क्षय होतो आणि मग नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजन हे एकाच दिवशी येतं, जे यावर्षी आलेलं आहे. बघ, नरक चतुर्दशीचं पर्व हे कुठल्या वेळेमध्ये होतं, त्यामुळे आपण नरक चतुर्दशी ही ब्रह्ममुहूर्तात का करावी आणि लक्ष्मी कुबेर पूजन हे कुठल्या वेळेत होतं आणि मग तेही त्याच दिवशी का करावं, याबद्दलचा थोडासा खुलासा व्हावा या हेतूनं अशा प्रकारची माहिती देत आहे. उद्या दिनांक 12 नोव्हेंबर 2023 मध्य आणि उत्तर भारतीय कालगणनेप्रमाणे मिती मारू कार्तिक बदी चतुर्दशी, अर्थात मध्य भारत किंवा महाराष्ट्रीयन पद्धतीप्रमाणे आश्विन वद्य चतुर्दशी नर चतुर्दशी हा दिवस उद्या पहाटे अर्थात 5:33 चंद्रोदय दिलेला आहे आणि चंद्रोदयापूर्वी स्नान होणं अपेक्षित आहे. मुळातला विषय असा आहे की आपल्या भारतीय संस्कृतीनं प्रत्येक सण, वार, परंपरा या सर्व गोष्टी सायंटिफिक रिझन अर्थात वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घेऊनच नियोजन केलेलं आहे, ज्या अंतर्गत नरक चतुर्दशीला चंद्रोदयापूर्वी स्नान का करावं आणि तेही स्नान हे अभ्यंग स्नान करावं. त्याची कारण अशी आहेत की ऋतुमान जे बदलत असतं त्या ऋतुमानातल्या बदलांचा आपल्या प्रकृतीवर, आपल्या मनावर अर्थात पंचकर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय हे संयमित असावेत, या हेतूनं ब्रह्ममुहूर्तामध्ये अर्थात चंद्रोदयापूर्वी मग प्रत्येक चतुर्दशीचा चंद्रोदय वेगवेगळा असतो. उद्याचा चंद्रोदय 5:33 आहे. मग आपण अगदी 3 ते 5:33 या कालावधीमध्ये मंगल स्नानासाठी उठणं वगैरे, अंगाला लावणं, परंपरेप्रमाणे घरातील गृहिणी, मुली, माता भगिनी इत्यादी औक्षवण करतात आणि त्या औक्षवणाच्या नंतर मग तेल, उठणं वगैरे लावून त्या ठिकाणी यथाउचित स्नान वगैरे घालतात. यामध्ये नेमका दैनंदिनीच्या याच्यामध्ये आपल्याला वेळेचा अभाव असतो, त्या कारणानं वापरली जाणारी जी काही त्या सुगंधित उठण्यातली एक औषधी आहे ती अगदी महत्वपूर्ण अशा प्रकारचे चांगले फलादेश देणारी असते. त्यामध्ये 7-8 प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती असतात. जटामास्य असेल, नानाविध अशा प्रकारच्या वनस्पती त्यामध्ये आहेत. तर या उठण्याचा आपल्या अंगाला पूर्णत्वानं कोणत्याही प्रकारच्या दुर्गंधींपासूनचा, संरक्षणाचा सगळ्यात मोठा फायदा होतो आणि त्याचबरोबर मंगलस्थानानं, तैलाभ्यंग स्थानानं ब्रह्ममुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची अनारोग्यता आपल्याला होत नाही. आता चंद्रोदयापूर्वीच का करावं, तर होईल तोपर्यंत पौराणिक कथेप्रमाणे नरकासुर नावाचा जो विषय विकारानं प्रेरित झालेला एक राजा होता, तर त्यानं
16,100 कन्या या विवाह इच्छेने आपल्या कारागृहामध्ये बंदिस्त करून ठेवलेल्या होत्या. तो केवळ विषयी कारणानं प्रेरित झालेला होता. या कारणानं त्यानं या सर्व कन्यांना आपल्या कारागृहामध्ये बंदिस्त करून ठेवलेलं होतं. मग या सर्व कन्या भगवंताचं अर्थात महाविष्णू नारायणाचं स्मरण करायच्या आणि मग नारायणाने त्या ठिकाणी कथा विस्तृत आहे, आपल्याला थोडक्यात सांगत आहे. नारायणानं त्या नरकासुराचा वध केला आणि मग त्या कन्येंना प्रश्न पडला की आता आमच्यावरती एक मोठं लांछन लागलेलं आहे की आम्ही अविवाहित असून देखील आम्हाला या नरकासुरानं कारागृहामध्ये बंदिस्त करून ठेवलं, म्हणजे आमच्यावरती अपवाद लागलेला आहे. मग आमचा स्वीकार कोण करणार? मग त्या ठिकाणी नारायणाने अर्थात भगवान महाविष्णूंनी त्यांचा पत्नी रूपाने स्वीकार केला. अशा प्रकारचा तो पौराणिक विषय आहे. अर्थात सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की नरक चतुर्दशीला ही घटना घडली. अर्थात आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ आणि अहंकार हे सहाही सर्वात मोठे न दिसणारे परंतु गंभीर प्रकारचे परिणाम देणारे हे 6 शत्रू आपल्यापासून दूर राहावेत. अर्थात हे नरक आहे आणि त्या नरकापासून आपण अलिप्त जर असतो तर निश्चितपणानं आपल्या जीवनाला एक वेगळा आनंद मिळू शकतो. त्यामुळे उद्या पहाटे ब्रह्ममुहूर्तामध्ये 3 ते 5:33च्या आत अभ्यंग स्नान इत्यादी करून घ्यावं. उद्याच लक्ष्मी कुबेर पूजन देखील आलेलं आहे. तर लक्ष्मी कुबेर पूजन हे सूर्यास्ताला केलं जातं. ज्या ज्या मंडळींनी कोजागरतीच्या दिवशी लक्ष्मी इंद्रपूजन केलेलं असेल त्यांच्याकडे आवाहनासाठी वापरलेली सुपारी किंवा तांदूळ वगैरे इत्यादी ज्या वस्तू असतील तर त्या त्यांनी 15 दिवस सांभाळलेल्या असतात. तर त्यांचा जपही केलेला असतो त्या देवतेंचा. मग त्या देवता देखील या लक्ष्मी कुबेर पूजनाच्या वेळेला त्यामध्ये ठेवल्या जातात. का तर लक्ष्मी कुबेर आणि लक्ष्मी इंद्र पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी बरोबर इंद्राची पूजा करणे, मध्यरात्रीला त्यावेळेला विचारणा होत असते को जागृती अर्थात कोण जागा आहे. मग त्यांच्यासाठी ते वरदान दिलेलं असतं ज्याचा पूर्ण आशीर्वाद उद्या लक्ष्मी कुबेर पूजनामध्ये घ्यायचा असतो. अर्थात मग लक्ष्मी कुबेर पूजनाची पूर्वतयारी ही व्हावी आणि होईल तोपर्यंत स्थिर लक्ष्मी, ग्रह लक्ष्मी, धन लक्ष्मी, धान्य लक्ष्मी या सगळ्या प्रकारच्या लक्ष्मींचा आपल्या घरी निवास असावा आणि अलक्ष्मी निस्तारण व्हावी. अर्थात आपल्या प्राक्तन योगाने आपल्या कष्टार्जित जीवनातून मिळणाऱ्या संपत्तीचाच आपल्याला उपभोग मिळावा. अनाठाई कोणतीही अलक्ष्मी आपल्याकडे येऊ नये. तसं गोपालकृष्णांनी आपला या जीवनामध्ये होणाऱ्या अलक्ष्मीचा परिणाम देखील दिलेला आहे. दैवी संपदवी मोक्षाय निबंधाय सुरीमता भगवद्गीतेत त्यात उल्लेख केलेला आहे. विषय खूप विस्तृत आहे परंतु मोजका विषय लक्षात हा घ्यायचा आहे की आपल्याकडे अलक्ष्मी येऊच नये यासाठी उद्या लक्ष्मी आणि कुबेराला प्रार्थना करायची असते. मग त्या ठिकाणी यांचंच प्रतीक मानलेल्या काही वस्तू आहेत ज्यातील काही वस्तू जरी उपलब्ध झाल्या तरी त्या आपण लक्ष्मी कुबेर पूजनाच्या वेळी त्यामध्ये निश्चितपणानं ठेवाव्या. जसा की एकाक्ष नारळ आहे. नारळाला 3 डोळे असतात परंतु एक डोळ्याचा साधारणतः हातामध्ये बसेल अशा प्रकारचा एक छोटा नारळ देखील असतो ज्याला एकाक्ष नारळ असं म्हणतात. तर तो नारळ देखील नारायणाच्या रूपाने उद्या लक्ष्मी पूजनाच्या वेळी त्या ठिकाणी ठेवावा. त्याच ठिकाणी एक लक्ष्मी रूपा एक कवडी असते ती देखील ठेवावी. जर उपलब्ध झालं तर स्फटिक श्रीयंत्र हे अवश्य ठेवावं किंवा मग अष्टधातूचा कासव अर्थात छोट्या ताटलीमध्ये तो पंचधातू अष्टधातू युक्त असलेला तो कासव ज्याच्या पोटावर
खालील बाजूनं लक्ष्मीचं यंत्र काढलेलं असतं, ज्यामध्ये सुख समृद्धी इत्यादी प्राप्त होण्याची पूर्णतः अगदी तात्पर्य आणि शक्ती ही नेमकी असते. या व्यतिरिक्त महालक्ष्मीची काही, ज्याला आपण पावलं म्हणतो, अशा प्रकारच्या काही वस्तू आहेत, ज्यामध्ये आपल्या दैनंदिनीतली मुरड सेंग आहे, भाग्यलक्ष्मी यंत्र आहे, लाभलक्ष्मी यंत्र आहे, धनलक्ष्मी यंत्र आहे, कुबेर यंत्र आहे, कस्तुरीचा गंध आहे, इत्यादिक इत्यादिक सर्व ही पूर्वतयारी निश्चितपणाने करून घ्यावी. आता सुचवलेल्या काही वस्तूंपैकी जेवढ्या आपल्याला उपलब्ध होतील त्यासाठी अट्टहास करू नये. बाजारामध्ये प्रत्येक वस्तू उपलब्धच होईल याबद्दल खात्री नसते. आपल्याला जे भगवतीच्या कृपेनं, कारण का तर आपली इच्छा ही सकारात्मक असावी. प्राप्त होणाऱ्या वस्तू या निश्चितपणानं आपल्या प्रारब्ध योगानंच प्राप्त होतात. कोण काय करतं याच्याशी आपला संबंध जोडू नये. होईल तोपर्यंत लक्ष्मीपूजनाची पूर्वतयारी करून घ्यावी. ज्या ज्या व्यक्तींना अशा प्रकारच्या वस्तू उपलब्ध होतील त्यांनी त्या लक्ष्मीपूजनाच्या वेळेला त्या ठिकाणी ठेवाव्यात. दुसरा विषय असा की लक्ष्मी पूजन करावं ही सद्भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते, परंतु प्रत्येकाला पुरोहितांची, गुरुजींची उपलब्धता होईलच हे सांगता येत नाही. मग गुरुजी विना केलेलं लक्ष्मी पूजन हे फलद्रूप होत नाही का? असं काहीही नाही. धर्मशास्त्राने ज्या ज्या वर्णांचं आपण आचरण करतो त्या वर्णाप्रमाणे आपल्यामध्ये 4ही वर्ण असतात. मी विस्तृत विषयात जात नाही, परंतु आपल्यामध्ये 4ही वर्ण असतात. त्याप्रमाणे ज्यांना गुरुजी लोकांची उपलब्धता होणार नाही किंवा ज्यांना आपल्या स्वतःच्याच हातानं पूजन, महालक्ष्मी पूजन करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी ऑडिओ रूपानं, अर्थात पूर्ण मार्गदर्शनाचा ऑडिओ व्हिडिओ देखील या ठिकाणी उद्यासाठी तयार होणार आहे. तोही आपण अवश्य पाहावा. त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्या कुल परंपरेप्रमाणे महालक्ष्मी पूजन करावं. मग आता परंपरेमध्ये आपली जी मूळ परंपरा चालत आलेली आहे त्याच परंपरेचं आचरण करावं. मग कुणाच्या घरी कलश असेल, कुणाच्या घरी कलश नसेल, कुणाच्या घरी महालक्ष्मी असेल, कुणाच्या नानाविध अशा प्रकारच्या आपल्या परंपरा आहेत. अर्थात मुख्य विषय असा आहे दीपपूजन आणि लक्ष्मीपूजनाची पूर्वतयारी आपण करून घ्यावी आणि या वस्तू उपलब्ध होतील त्यापैकी वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करावा. स्थानिक शहरात जे असतील त्यांनाही वस्तू उपलब्ध होण्यासाठीच आम्ही देखील व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याही वस्तू संपर्क करावा आणि त्या ठिकाणी त्या वस्तूंचा आपल्या महालक्ष्मी पूजनाच्या वेळी उपयोग करावा. या संपूर्ण शंका समाधानानंतर पुनश्च उल्लेख करतो की महालक्ष्मी पूजन घरचे घरी स्वतः करण्याची ज्या ज्या सद्भक्तांची इच्छा असेल त्यांच्यासाठी ऑडिओ व्हिडिओच्या रूपानं उद्याचा व्हिडिओ या ठिकाणी आपला तयार केला जाईल. त्यासाठी तो अवश्य पाहावा. आज प्रथमतः मी आपल्याला विनंती करतो की शिवसमर्थ ज्योतिष या आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि यथाउचित आपण या सर्व मार्गदर्शनाचा लाभ घेत राहा.